नमस्कार, मी दिव्या तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी जाणार आहे माझ्या माहेरी। तर तिथं साईबाबांचं मंदिर आहे। तर आज गुरुवार आहे, तिथं भंडारा असतो साईबाबांचा। तर त्यासाठी मी जाणार आहे आज। चला तर मग आज जाऊया, तुम्हाला तिथलं मंदिर दाखवते आणि माझं माहेर पण दाखवते। तर वेळ वाया न घालता चला। रस्त्याने जातानाच हे देवीचं मंदिर लागतं। तर अगोदर तिथं दर्शन घेतलं। तर ही जिन माता देवी आहे आणि तिथं महादेवाची पण पिंड आहे त्याच मंदिरामध्ये। दुपारची वेळ होती त्यामुळे मंदिराला लॉक लावलेला होता। तर मी बाहेरूनच दर्शन घेतलं। या देवीचं राजस्थानमध्ये खूप मोठं मंदिर आहे आणि एक मंदिर इथे आहे, बाकी कुठेच मंदिर नाहीये या देवीचं। त्यानंतर मग हे आहे साईबाबांचं मंदिर। तर आत्ता चाललेले आहे मी आता इथं। तर चला तुम्हाला साईबाबांच्या मंदिरात घेऊन जाते। इथं आल्यानंतर अगोदर मी घरी न जाता साईबाबांच्या मंदिरातच आले डायरेक्ट। इथं आल्यानंतर साईबाबांचं दर्शन घेतलं। मंदिरामध्ये खूप प्रसन्न वातावरण होतं आणि बाबांचा चेहरा बघून खूप मन प्रसन्न होतं। साईनाथांच्या चरणी सेवा करणं म्हणजेच खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये पुण्य मिळवणं। आज मी मंदिर स्वच्छ करत होते, माझ्यासाठी ही गोष्ट भाग्याचीच होती। तर हे आहे ते माझ्या माहेरचं साईबाबांचं मंदिर। खूप मोठं मंदिर आहे हे मंदिर आणि मनाचं समाधान दोन्ही पण इथंच भेटतं। तर आजचा भंडारा केवळ जेवण नसून तरी प्रेमाने बनवलेली मेजवानी आहे। इथं दर गुरुवारी भंडारा असतो आणि सगळे मिळून करतात इथे। तर ह्या गुरुवारी मी आलेले आहे। साईबाबांचं दर्शन पण घ्यायचं होतं खूप दिवसांनी, तर त्यामुळे मी आज आलेले आहे इथे। तर चला बघूया तयारी कुठपर्यंत आली आहे। अगोदर मी तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवते। इथं गणपती बाप्पा, साईबाबा आणि विठ्ठल रुक्माई अशी 3 मंदिर आहे एकाच मंदिरामध्ये। अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेलं आहे, पण आता काही नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांनी बघितलेलं नाही। तर चला मी दाखवते तुम्हाला। काय काय आहे? वरण, भात, वांग्याची भाजी, पनीरची भाजी, हिरव्याची चटणी। बापरे, बरंच आहे। हो, भंडारा आहे ना साईबाबाचा। पीठ वाटू राहिले का? पीठ वाटायला म्हणजे पोळ्या त्या करून सनी भाज्या करायला लागते घरी। हो का? तर हा वांग्याच्या भाजीचा मसाला काढलेला आहे। त्यानंतर मग वरणाला फोडणी द्यायची होती, तर मग मी दिली होती वरणाला फोडणी। इथे मस्तपैकी बाहेर चूल मांडलेली होती आणि चुलीवरतीच बनवलं होतं सगळं। आता वरण टाकलं, आता वांग्याची शाक टाकायची आहे। त्यानंतर मग आता लगेच वांग्याची भाजी पण बनवायला घेतली। सगळा मसाला वगैरे अगोदरच काढून घेतला होता, फक्त परतवायचा बाकी होता। तर वरण झाल्यानंतर लगेच चुलीवरती वांग्याची शाक पण बनवून घेतली। खूप छान झाली होती वांग्याची शाक। त्या माझ्या छोट्या छोट्या बहिणी आहेत, त्या म्हणत होत्या मला पण घे तुझ्या व्हिडिओमध्ये। त्यानंतर मग संध्याकाळी 6 वाजता सगळेजण एकत्र आल्यानंतर आरती घेतली सगळ्यांनी मिळून। ही माझी छोटी बहीण आहे, ती बघा किती छान आरती घेते गणपती बाप्पांची। त्यांना सगळ्यांनाच खूप जास्त सवय लागलेली आहे। तिथं रोज सकाळ संध्याकाळ आरती राहते, त्यामुळं आरती झाल्यानंतर परत एकदा सगळ्या देवांचं दर्शन घेतलं आणि आरती झाल्यानंतर सगळेजण जेवायला पण बसले होते मंदिराच्या बाहेर। तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।